औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मंगळवेढा कल्याणमधील कैद्याची सोलापूरच्या कारागृहात ओळख झाली. त्याचे सायबर गुन्ह्यातून नाव काढून टाकण्याचे आणि मोठ्या पुढाऱ्यांशी ओळख असल्याचे आमिष दाखवून त्याला निर्जनस्थळी बोलावून सुमारे 3 लाखांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लूट झालेल्या फिर्यादी ग्लेन पर्सी सिक्वेरा वय 48 राहणार कल्याण यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अजित उर्फ काळ्या सुरेश पवार आणि त्याच्या 2 अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिक्वेरा सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यात सोलापूर जिल्हा कारागृहात होता. तिथे त्याची ओळख नंदूरच्या अजित पवाराशी झाली. अजितने सिक्वेराला माझी मोठ्या लोकांशी ओळख आहे, मी तुला या गुन्ह्यातून बाहेर काढतो असे सांगत त्याचा विश्वास संपादन केला. पुढे 9 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी सिक्वेरा हा त्याची सहकारी मनीषा हरावत हिच्यासह सोलापूर येथे आला. अजितने त्यास ब्रह्मपुरी ते मुंडेवाडी रोडवर एका निर्जन स्थळाचे लोकेशन पाठवले. सिक्वेरा आणि हरावत तिथे पोहोचले असता अजित सोबत एक अनोळखी महिला आणि एक तरुण तिथे होता. अजितच्या महिला साथीदाराने मनीषाला धमकी देत दागिने व पैसे काढून घेतले. यामध्ये रोख रक्कम, दागिन्यांसह सुमारे 3 लाखांचा ऐवज लुटला. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.